हॅलो स्टुडंट्स, आपल्याला केमिकल इक्विलिब्रियममध्ये आपली जर्नी पुढे कंटिन्यू करताना आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय करूया, आपण केसी आणि केपीशी रिलेटेड काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स बघूया आणि नीटला आणि जेईला काही क्वेश्चन्स विचारलेत का ते पाहूया. चला, आता केसी आणि केपी म्हणजे काय, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. फक्त गेशियस रिॲक्टंट गेशियस प्रोडक्ट असतील तर आपण काय करू शकतो, केपी वापरू शकतो, किंवा किमान एक तरी रिॲक्टंट गेशियस पाहिजे तर आपण केपी वापरू शकतो, अदरवाइज केसी घ्यायचं आहे. काय करायचं आहे बघा, आपण केसी आणि केपीसाठी काही रूल्स लिहून घेऊया. समजा एक रिॲक्शन दिलेली आहे मी तुम्हाला, ए प्लस बी रिव्हर्सिबली गिव्ज सी प्लस डी. समजा हे गेशियस स्टेटमध्ये आहे, हे सॉलिड स्टेटमध्ये आहे, सी गेशियस स्टेटमध्ये आणि डी सुद्धा गेशियस स्टेटमध्ये असेल तर काय करायचं बघा. पहिला रूल काय, याचं केसीचं एक्सप्रेशन लिहित असताना कुणाचं, या इक्वेशनसाठी किंवा या रिव्हर्सिबल रिॲक्शनसाठी या इक्विलिब्रियमसाठी केसीचं एक्सप्रेशन लिहित असताना तुम्ही ह्यातले फक्त गेशियस किंवा लिक्विड स्टेटमध्ये असलेले तुमचे रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत. सॉलिड स्टेटमध्ये असेल तर इट शुड बी ऑलवेज टेकन ॲज अ युनिटी, म्हणजे वन. फॉर एक्झाम्पल, मग कसं येईल आपलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी असं येईल का. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी काय असेल ते घ्या, डी काय असेल ते घ्या, ए काय असेल ते घ्या, बी मात्र सॉलिड आहे, इट शुड बी टेकन ॲज अ सिंगल. म्हणजे सिंगल म्हणजे काय, वन युनिट. म्हणजे काय येईल तुमचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू वन. मग वन हे घेतलं तरी चालेल किंवा नाही घेतलं तरी चालेल. इथून पुढे लक्षात ठेवायचं, तुमच्या केमिकल इक्विलिब्रियममध्ये जो रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट सॉलिड स्टेटमध्ये असतो त्याचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किती घ्यायचं, युनिटी, म्हणजे किती, वन. दुसरी गोष्ट, व्हेन लिक्विड इज इन इक्विलिब्रियम विथ द गेशियस स्टेट. एखादं लिक्विड गेशियस स्टेटमध्ये इक्विलिब्रियममध्ये असेल तर त्यावेळी लिक्विड स्टेटचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किती घेणार, युनिटी. आणि लास्ट वन, समजा ॲक्वियस मीडियममध्ये जर एखादी रिॲक्शन असेल तर त्याच्यामध्ये असलेल्या वॉटरचं आपण काय घेणार आहे, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन युनिट घेणार आहे. चलो, तर मग आपण काय करूया, केसी आणि केपीच्या संदर्भातले काही न्यूमेरिकल्स बघूया. आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट इज रिलेशन बिटवीन केसी अँड केपी. मगाशी झालेलं आहे, मगाशी म्हणजे लास्ट लेक्चरला. केपी इज इक्वल टू काय येतं, केसी इंटू आर टी रेस टू डेल्टा एन. चला, एक 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 इक्वेशन, एक 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 इक्वेशन मधलं एक एक काय म्हणतो आपण त्याला, टर्म पाहूया. काय आहे टर्म, व्हॉट इज दिस केपी, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर गेशियस रिॲक्शन. केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, मोलर कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल सॉलिड लिक्विड्समध्ये आहे. आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी इज द टेम्परेचर, डेल्टा एन. डेल्टा एन म्हणजे काय, हे डेल्टा एन इज दॅट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट. म्हणजे रिॲक्टंटच्या प्रोडक्टच्या मोल्समधून रिॲक्टंटच्या मोल्स जर वजा केले, बघा, प्रोडक्टच्या मोल्समधून रिॲक्टंटचे मोल्स वजा केले, मायनस केले, तर जो काय चेंज इन मोल्स येईल दॅट विल बी टेकन ॲज अ डेल्टा एन. आलं लक्षात. मग काय करायचं आपल्याला, ह्याचे युनिट्स बघा. केपी पार्शियल प्रेशर कशामध्ये मोजलं जाईल तुमचं, पार्शियल प्रेशर नेहमी एटीएम मध्ये मोजतात. केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, कसं असणार आहे, मोल्स पर लिटर असणार आहे. आर ची व्हॅल्यू किती घेतो आपण, जेव्हा प्रेशर एटीएम मध्ये घेतो तेव्हा आर ची व्हॅल्यू किती, 0.082, बरोबर आहे ना. ह्याचं युनिट काय असणार आहे बघा, एटीएम पर मोल केल्विन. टेम्परेचर कशात मोजतात आपण, जनरली केल्विन मध्ये मोजतो. हे युनिट्स तुम्हाला माहित असावेत म्हणून काय करतो मी तुम्हाला देतोय, बरोबर आहे का. चलो, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन केसी अँड केपी. परत एकदा, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन केसी अँड केपी. केसी अँड केपी मध्ये रिलेशन काय आहे, इथे एका बाजूला मी लिहून ठेवू जेणेकरून प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते वापरावं लागेल. केपी इज इक्वल टू के सी इंटू आर टी रेस टू डेल्टा एन. मग आता एक 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 रिॲक्शन लिहूया आपण. राईट डाऊन द रिॲक्शन. रिॲक्शन काय असेल बघा, पहिली रिॲक्शन आहे H2 gaseous plus I2 gaseous reversibly gives 2HI gaseous. आपल्याला या रिॲक्शन साठीचा
केसी आणि केपी ह्या दोन्ही मधलं काय करायचं आहे, रिलेशन लिहायचं आहे. चलो रिलेशन लिहायचं कसं येणार मग तुमचं, केपी इज इक्वल टू बोला केसी इंटू आर टी. इथं डेल्टा एन किती येईल, डेल्टा एन हा जो कॅल्क्युलेट करायचा तो कसा कॅल्क्युलेट करायचा, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहेत 2 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट किती आहेत 1 प्लस 1 म्हणजे 2 मायनस 2 इज इक्वल टू किती येणार 0. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल, केसी इंटू आर टी रेस टू 0. आणि तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये माहिती आहे ना, समथिंग रेस टू 0 इज इक्वल टू 1, देअरफॉर केसी इंटू 1, देअरफॉर केपी इज इक्वल टू केसी. बरोबर आहे का. मग ज्या केमिकल इक्विलिब्रियम मध्ये डेल्टा एन इज इक्वल टू 0 असतो त्या रिॲक्शनचा केसी आणि केपी हा इक्वल असतो. लॉजिकल गोष्ट आहे, आलं लक्षात. एमसीक्यू साठी बऱ्याच वेळ वापरली जाईल. कुठल्या रिॲक्शनसाठी, ज्या रिॲक्शनसाठीचा डेल्टा एन चेंज इन द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिएक्टंट अँड प्रोडक्ट, इफ इट इज 0 देन फॉर दॅट रिॲक्शन और दॅट इक्विलिब्रियम केसी इज इक्वल टू केपी और केपी इज इक्वल टू केसी असू शकतं. चलो दुसरी रिॲक्शन आहे. दुसरी रिॲक्शन काय आहे पाहूया. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ अमोनिया. N2 gaseous plus 3H2 gaseous reversibly gives 2NH3 gaseous. आपल्याला या इक्विलिब्रियमचा केसी आणि केपी मधलं रिलेशन बघायचं आहे. अगेन कसं काढणार तुम्ही, केपी इज इक्वल टू, चला केपी इज इक्वल टू काय येणार, केसी इंटू आर टी रेस टू डेल्टा एन. या रिॲक्शन साठीचा डेल्टा एन किती येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहेत 2, नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट किती आहेत, पण कुठले गॅशियस घ्यायचे. का गॅशियस घ्यायचे, सॉलिड लिक्विड सॉलिड घ्यायचं नाही का, तर सॉलिडच्या पार्टिकलची संख्या प्रचंड असते, एका छोट्याशा जागेत सॉलिड बसतं. गॅशियस पार्टिकल मध्ये व्हॉल्यूम किंवा मोल्सचा चेंज होत असतो. 4 3 आणि 1 हे बघा इथं 3 आणि 1 4. मग डेल्टा एन आपला किती आला, केपी इज इक्वल टू केसी इंटू आर टी रेस टू 2 मायनस 4. हे 2 मायनस 4 कसं आलं, हे 2 आणि 3 अधिक 1 4, 2 मायनस 4 किती आलं हे, केपी इज इक्वल टू केसी इंटू आर टी रेस टू मायनस 2. बरोबर आहे ना. मग आर टी रेस टू मायनस 2 जर हे आर टी खाली येईल ना, म्हणजे केसीला कशांतर डिवाइड केल्यावर जर केपी येत असेल तर ह्या दोन्ही मधली कुठली व्हॅल्यू जास्त असणार आहे. जरा मला हे स्क्रीन मध्ये येते का फक्त बघू द्या, तोपर्यंत लिहून घ्या. मग आपण असं करू शकतो का, केपी इज इक्वल टू केसी डिवायडेड बाय आर टी रेस टू 2. म्हणजे ह्या आर टीनं केसीला जर डिवाइड केलं तर केपी येत असेल तर त्या कंडिशन मध्ये किंवा या रिॲक्शन साठी आपला असा असू शकतो का, याला डिवाइड केल्यानंतर जर हे येत असेल तर केसी इज ग्रेटर दॅन केपी असू शकतो का. बघा केसीला कशानंतर डिवाइड केलं जर केपी येत असेल तर केपी लहानच असणार ना, केसी कसा असेल तुमचा मोठा असणार आहे. मग इथं आपला डेल्टा एन किती आला, डेल्टा एन -2 आला, म्हणजे इट इज ग्रेटर दॅन 0. हे कुठेतरी सीईटी साठी एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. ज्या रिॲक्शन साठीचा डेल्टा एन 0 असतो तिथे केपी इज इक्वल टू केसी असतो. ज्या रिॲक्शनचा डेल्टा एन 0 पेक्षा लहान म्हणजे मायनस मध्ये असतो त्या कंडिशन मध्ये केसी हा केपी पेक्षा कसा असणार आहे, तुमचा मोठा असणार आहे. चालेल. चलो आता नेहमीप्रमाणे इथे एक पार्टिशन टाकूया आणि आपलं तिसरं एक्झाम्पल घेऊया. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, चलो एक्झाम्पल काय दिलंय बघा, 2NO2 रिव्हर्सिबली गिव्स N2O4 गॅशियस. असंच आहे का, हो. चला केपी साठी एक्सप्रेशन लिहूया आपण. केपी इज इक्वल टू काय येतं, केसी इंटू आर टी रेस टू डेल्टा एन. चलो याचा डेल्टा एन किती येतो, इथं 1 आहे, इथं 2 आहे, म्हणजे केपी इज इक्वल टू काय येणार आहे, बरोबर आहे, आर टी रेस टू 1 मायनस 2, दॅट इज केपी इज इक्वल टू केसी इंटू आर टी रेस टू -1. देअरफॉर केपी इज इक्वल टू केसी डिवायडेड बाय आर टी. मग कुठलंही इक्वेशन दिलं तर तुम्हाला केसी आणि केपी ह्या दोघांमधलं रिलेशन हे लिहिता यायलाच पाहिजे.
ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. आपल्याला काय करायचं आहे, अजून KC आणि KP लिहायचं प्रॅक्टिस करायचं आहे. किंवा एक JEE मेन्सचा क्वेश्चन घेऊया. चलो JEE मेन्स 2000 JEE मेन्स 2014 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, एक रिॲक्शन दिली होती SO2, एक रिॲक्शन दिली होती SO2 गॅसियस प्लस 1/2 O2 रिव्हर्सिबली गिव्स SO3 गॅसियस. आणि एक इक्वेशन काय दिलं होतं खाली बघा, KP इज इक्वल टू KC इंटू RT रेस टू X, आणि असं विचारलं होतं की व्हॅल्यू ऑफ X इज, Xच्या व्हॅल्यू काय विचारली होती, आणि Xच्या व्हॅल्यूचे तुम्हाला 4 ऑप्शन काय दिले होते बघा. ऑप्शन नंबर A असा होता 1/2, ऑप्शन 2 होता 3/2, ऑप्शन C होता -½ आणि ऑप्शन D होता -3/2. व्हिडिओ पॉज करा, KC KP रिलेशन काढून आपण काय करूया, X करूया. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. चला आन्सर आलंय का बघूया. चला तुम्हाला आलेला आन्सर मी सोडून देतो, तसंच आहे का पाहूया. याच्यासाठी कसं येईल, KP इज इक्वल टू KC इंटू RT रेस टू डेल्टा एन. बघा एवढ्या 5-10 मिनिटात मी चौथ्यांदा लिहितोय हे. चलो डेल्टा एन कसा कॅल्क्युलेट करायचा आपला, पहिल्यांदा डेल्टा एन कॅल्क्युलेट करूया. डेल्टा एन म्हणजे 1 मायनस हे किती 1/2 प्लस 1, 1/2 म्हणजे 3, 1/2 प्लस 1 ना 3/2. हे आन्सर किती येईल, 2 - 3 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 1/2 मायनस 1/2 सॉरी -1/2. डेल्टा एन किती आला, -1/2. हा डेल्टा एन म्हणजे कुठला आपला तुमचा X आहे ना, मग हे -1/2 आलं म्हणजे सिंपल आहे. सो दिस इज युअर आन्सर. ऑप्शन किती आला पाहिजे तुमचा, C आला पाहिजे. चलो आता काय करूया आपण, इकडे अजून एक क्वेश्चन घेऊया, सिमिलर क्वेश्चन्स घेऊया. ते आन्सर आलंय का पहा तुमचं. JEE 2000 ला एकदा, सॉरी IIT 2000 म्हणजे ज्याला आता आज आपण ॲडव्हान्स एक्झाम म्हणतोय ना, त्याला क्वेश्चन विचारले होता बघा. IIT 2000 मध्ये विचारलेला क्वेश्चन होता. एक रिॲक्शन दिली होती तुम्हाला, N2 in the gaseous state reacts with the 3H2 in the gaseous state reversibly gives 2NH3 in the gaseous state. बरोबर आहे का. and KP is equal to 1.44 into 10 raised to -5 at 500 degree Celsius. फाइंड द KC किंवा KC साठी तुम्हाला 4 ऑप्शन त्यांनी विचारले होते. आता KCचा ऑप्शन काय दिला होता बघा, KCला ऑप्शन होता A 1.44 into 10 raised to -5 divided by 0.08 into 773 bracket raised to 2. ऑप्शन B होता 1.44 into 10 raised to -5 divided by 0.08 into 773 raised to -2. ऑप्शन C होता 1.44 into 10 raised to -5 divided by 0.08 into 500 bracket raised to 2. and ऑप्शन D असा होता 1.44 into 10 raised to -5 divided by 8.31 into 773 bracket raised to -. व्हिडिओ पॉज करा आणि हे क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी हे क्लीन करतो आणि इथं आपल्याला क्वेश्चन सोडवायला जागा करून घेतो. चलो कसा असेल बघा, व्हिडिओ पॉज करून लिहून घेतला. चलो आता आपल्याला हे जर सोडवायचं असेल तर पहिल्यांदा ह्या रिॲक्शनसाठीचं काय लिहावं लागणार आपल्याला, KC साठी KP साठी एक्सप्रेशन लिहावं लागेल. KP इज इक्वल टू काय येणार आहे, KC इंटू RT रेस टू डेल्टा एन. सॉरी मग KP लिहायची गरज नाही, KP ची व्हॅल्यू दिली ना,
हां 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 तुम्हाला इथं के सी लिहावं लागेल. के सी साठी इक्वेशन ह्याच्यावर लिहू शकता का? के सी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया NH3 raised to 2 divided by concentration of nitrogen into concentration of hydrogen raised to 3. हे तर साधं गणित आहे ना, बरोबर आहे. मग केपी इज इक्वल टू काय येत आहे आपलं, इक्वेशनच्या फॉर्म मध्येच दिले ना त्यांनी. मग केपी इज इक्वल टू के सी इंटू आर टी रेस टू डेल्टा एन किती येणार, डेल्टा एन कसा येईल 3 सॉरी इथं 2 आणि हे किती आहेत 4 म्हणजे ह्या दोन मधनं हे 4 गेले इथं येणार -2 बरोबर आहे. मग के सी इज इक्वल टू काय येणार बघा, सॉरी केपी इज इक्वल टू परत कसं येईल, हा के सी ॲज इट इज इथं ठेवला आणि हा आर टी ह्याच्या खाली घेतला आपण तर कसं होईल आर टी रेस टू +2 येईल, आर टी रेस टू 2. आता हे डिवाइड आहे तर इकडे काय होणार ते मल्टिप्लाय होणार म्हणजे तुमचं कसं येईल के पी इंटू आर टी रेस टू 2 इज इक्वल टू के सी, बरोबर आहे का. काहीतरी चुकतंय थांबा, पॉज करा बघू काय व्हॅल्यू कुठे द्यायला चुकले का पाहतो मी. नाही आपण पुढं इथून पुढे लिहायची काय गरज नाही. हे बघा मग हे इक्वेशन कसं आलं आपलं के पी इज इक्वल टू के सी. मग आन्सर कसं येईल बघा, के सी इज इक्वल टू के पी. के पी ची व्हॅल्यू किती दिली आहे तुमची 1.44 1.44 इंटू 10 रेस टू -5 डिवायडेड बाय किती येणार तुमचं, कशी येईल व्हॅल्यू, ही आर टी रेस टू -2 इकडे येणार ना, इथून सुद्धा इकडे खाली जायची गरज नव्हती. हे इकडे जर आलं तर कसं होईल, हे किती आहे आर ची व्हॅल्यू 0.08 इंटू टी टेम्परेचर किती आहे 500 डिग्री सेंटीग्रेड. 500 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे किती केल्विन, जनरली 500 गुणिले 500 प्लस 273 बरोबर आहे ना, 500 प्लस 273 किती होतात 773 ब्रॅकेट रेस टू 2. मग आपला ऑप्शन नंबर किती येणार आहे तुमचा 1 येणार. लक्षात आलं का. अशा पद्धतीने तुम्ही प्रिव्हियस इयर एक्झामचे पेपर्स क्वेश्चन्स काय करू शकता, सोडवू शकता. आता आपल्याला अजून काही बघायचं आहेत की दॅट इज रिलेशन बिटवीन के सी अँड केपी ची एक्झाम्पल्स बघायचे आहेत. व्हिडिओ पॉज करा बघू. चला या व्हिडिओच्या लास्ट पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, एक क्वेश्चन बघायचा आहे. राईट द एक्सप्रेशन अँड द युनिट्स फॉर के सी अँड केपी फॉर दी फॉलोइंग रिॲक्शन. तुम्हाला मी इथं 5 रिॲक्शन्स दिलेत बघा. ह्या 5 रिॲक्शनचा प्रत्येकाचा के सी केपी आणि त्या दोन्हीची युनिट लिहायचे. पहिली रिॲक्शन बघा, CaCO3 सॉलिड रिव्हर्सिबली गिव्स CaO सॉलिड प्लस CO2 गॅस. चला तर मग आता ह्याचं काय लिहायचं आपल्याला, के सी साठीचं एक्सप्रेशन काय करायचं, आपण इकडे नेहमी लेफ्टला के सी लिहायचा आणि त्याचं युनिट खाली लिहायचं. चलो आणि इकडं केपी लिहूया आपण. के सी साठी एक्सप्रेशन कसं होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CaO इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CaCO3. पण मगाशी मी 3 रूल जसे सांगितलेत, जर एखाद्या ठिकाणी सॉलिड असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी घेताना किती घ्यायचं, 1 घ्यायचं. हे सॉलिड आहे त्याचं 1 घ्यायचं म्हणजे हे सॉलिड 1 ह्याचं युनिट म्हणजे इथं 1 आलं इथं 1 आलं म्हणजे तुमचं केसी साठी एक्सप्रेशन काय आलं, केसी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 ओनली, एकच आलं. मग ह्याचं युनिट काय असेल, मोलर कॉन्सन्ट्रेशन काय असतंय, मोल्स पर लिटर रेस टू 1 मोल्स पर लिटर. बरं ह्याचं आता केपी साठी एक्सप्रेशन कसं येईल सांगा. केपी मध्ये फक्त काय घ्यायचं असतं, गॅशियस घ्यायचं म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ CO2 बरोबर आहे ना रेस टू 1. हे काय सॉलिड आहे हे काय सॉलिड आहे ह्याची घ्यायची गरज नाही का, तर प्रेशर फक्त कोणाचं मोजतो आपण, गॅस. एवढं लक्षात ठेवा, कुठल्याही रिॲक्शन मध्ये जर केपीचं एक्सप्रेशन लिहायचं असेल तर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जर सॉलिड स्टेटमध्ये असतील तर त्याचं पार्शियल प्रेशर घ्यायचं नसतं, कारण पार्शियल प्रेशर हे आपण नेहमी गॅसचं मोजतो, सॉलिडचं मोजूच शकत
नाही. मग हिथं 1 का घ्यायचं, मोलर कॉन्सन्ट्रेशन 1 का घ्यायचं, तर सॉलिडच्या कॉन्सन्ट्रेशन, सॉलिडमध्ये पार्टिकलची संख्या लाखो करोडो हजारो कोटी असते, त्याच्यामध्ये कधीही चेंज होत नाही. हा, कोणामध्ये चेंज होत असतो, गॅसच्या व्हॉल्यूममध्ये, गॅसच्या नंबर ऑफ मोल्समध्ये कन्सिडरेबल चेंज होत असतो, जो आपण कन्सिडर करतो. मग ह्याच्यामध्ये युनिट काय येईल बघा, ह्याचं atm⁻1 बरोबर आहे का. चलो आता येतं Kc साठी एक्सप्रेशन काय येईल, Kc इज इक्वल टू NO2 बरोबर आहे 2 डिवायडेड बाय N2O4 हे झालं Kcच एक्सप्रेशन. मग ह्याचं युनिट कसं असेल, मोल्स पर लिटर, इथं मोल्स पर लिटर रेस टू 2 डिवायडेड बाय इथं काय येणार मोल्स पर लिटर. ह्या मोल्स पर लिटरला मोल्स पर लिटर हे गेलं तर तुमचं काय राहिलं शेवटी मोल्स पर लिटर रेस टू 1 एकच राहतं ना. बरं, आता ह्याच्यामध्ये कसं असणार तुमचं Kp कसा काढायचा आहे, पार्शियल प्रेशर ऑफ NO2, पार्शियल प्रेशर ऑफ NO2 रेस टू किती 2 डिवायडेड बाय काय येणार आहे पार्शियल प्रेशर ऑफ N2O4 रेस टू 1. मग हे वर 1 गेलं तर किती राहील तुमचं पार्शियल प्रेशर ऑफ NO2 रेस टू 1. म्हणजे ह्याचं काय राहिलं atm⁻1 एवढंच युनिट राहणार आहे. चलो इथं आता बारकाईन बघा, युनिट लिहिताना एक ट्रिक देतो मी तुम्हाला. कधी युनिट लिहिताना काय करायचं आहे, याच्यामध्ये बघा गॅसेस मोल 1 आहेत, इथं 0 आहे, मग 1 - 0 1 येतं का मोल्स पर. कधी लक्षात ठेवा Kcचं युनिट डायरेक्टली कसं लिहायचं, रिॲक्शनवरून मोल्स पर लिटर लिहायचं, आणि तुमच्या रिॲक्टन प्रोडक्टमधून रिॲक्टनचे गॅशियस मोल्स वजा करायचे किंवा ऍक्टिव्ह मोल्स. ऍक्टिव्ह मोल कोणाचे घेतो आपण, लिक्विडचे, ॲक्वियसचे आणि गॅसेसचे. मग गॅसेसमधून हे सगळं 0 वजा केलं तर किती येतं, ऍक्टिव्ह मोल 1 येतो का, मोल्स पर लिटर 1, मग ॲटमॉस्फिअर लिटर रेस टू 1 येणार. इथं सुद्धा कसं होतंय 2 - 1 येईल का, मग मोल्स पर लिटर रेस टू 1, मग ॲटमॉस्फिअर रेस टू 1. आता तो क्रायटेरिया इथं लावून बघा. चलो ह्यासाठी Kc साठी एक्सप्रेशन काय येईल, ऍक्च्युअली दिस इज नॉट अ केमिकल इक्विलिब्रियम, दिस इज अ फिजिकल इक्विलिब्रियम. एकच रिॲक्टंट आहे, एकच प्रोडक्ट आहे, पण ह्याची लिक्विड स्टेटचं गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्जन होत आहे, म्हणजे दिस इज अ युअर व्हॉट यू से की फिजिकल इक्विलिब्रियम. मग कसं होईल ह्याचं, Kc इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O रेस टू 1. हे लिहू का, लिहायची गरज आहे का, हे लिहायची गरज नाही, बिकॉज हे लिक्विड आहे. लिक्विड जेव्हा गॅसियस स्टेटच्या इक्विलिब्रियम मध्ये असतं तेव्हा ह्याचं किती घ्यायचं असतं, युनिट, हे ध्यानात घ्या. म्हणजे ह्याचं एक्सप्रेशन काय येणार आहे किंवा ह्याचं युनिट काय येणार आहे, Kcचं युनिट काय येणार आहे, मोल्स पर लिटर रेस टू 1. अगेन 1 - 0 1 आलं. आता इथं Kp कसा घ्यायचा, Kp इज इक्वल टू पार्शियल प्रेशर ऑफ H2O रेस टू 1. हे काय घ्यायचं का आपण, नाही. म्हणजे इथं काय आलं तुमचं, अगेन युनिट काय येणार ॲटमॉस्फिअर रेस टू 1 आलं. थोडंसं गडबड होते, समजून घ्या. चलो कसं असेल Kc साठी एक्सप्रेशन, बोला Kc साठी एक्सप्रेशन कसं येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu2 प्लस रेस टू 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ, ह्याचं किती घेणार आपण कॉन्सन्ट्रेशन 1 घेणार ना, सॉलिड आहे, डिवायडेड बाय काय येणार तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cu, ह्याचं किती येणार 1, ह्याचं किती येणार Ag प्लस रेस टू 2. बरोबर आहे का बघा, Ag प्लस रेस टू 2. मग ह्याचं युनिट काय येणार आहे, ह्याचं मोल्स पर लिटर रेस टू 1 आणि ह्याचं मोल्स पर लिटर रेस टू 2. बरोबर आहे ना, हे 2 मधलं 1 हे गेलं, इथं राहिलं 1, हे गेलं ह्याला 1, हे वर 1 आलं, म्हणजे काय आलं मोल्स पर लिटर रेस टू -1. मग बरोबर आहे ना, इथं 1 मोल आहे, इथं 2 मोल आहेत, 1 मधनं 2 वजा केले -1, मोल रेस टू -1. बरोबर आहे की. चलो ह्याला Kp, एकही रिॲक्टंट किंवा एकही प्रोडक्ट गॅसियस स्टेटमध्ये आहे नाही, म्हणजे इथं काय होणार आहे तुमचा Kp ऍप्लिकेबल नाही, ह्याचा तुम्ही Kp कॅल्क्युलेट करू शकणार नाही. ज्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये किमान एक तरी गॅसियस स्टेटमधला मॉलिक्युल असतो त्याला तुम्ही Kp ऍप्लिकेबल करू शकता. चलो याचं कसं होणार आहे तुमचं, Kc इज इक्वल टू काय येणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CO- म्हणजे ॲसिटेट आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ असेटिक ॲसिड
CH3COOH इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. पण हे वॉटरमधलं कॉन्सन्ट्रेशन किती घेणार आपण? युनिट घेणार. का तर हे वॉटर, हे बघा सगळं ॲक्वियस मिडियम आहे का? वॉटर हे सॉल्व्हंट आहे, त्यामुळे ज्या वेळेला वॉटर हे ॲक्वियस मिडियममध्ये किंवा कुठल्याही रिॲक्शनमध्ये ॲक्वियस मिडियममध्ये होणारी रिॲक्शन असेल तर तिथं वॉटर असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती घ्यायचं? युनिट घ्यायचं. हे किती घेणार तुम्ही? युनिट घेणार. आलं लक्षात? आणि हे युनिट घेतलं तर ह्याचं काय येणार आहे तुमचं? केपी नॉट डिफाइंड. का केपी नॉट डिफाइंड? एक ही रिॲक्टंट किंवा एक ही प्रोडक्ट कशामध्ये नाही? गॅसियस स्टेटमध्ये नाही, सगळे सॉलिड आणि लिक्विडमध्ये आहेत. इथपर्यंत लक्षात आलं का? म्हणजे आता काय करायचं आहे आपल्याला? काय लक्षात ठेवणार तुम्ही शॉर्टमध्ये? केसीएन केपी करताना रिॲक्शन बघून केसीएन केपी तुम्ही लिहू शकता. फक्त रिॲक्टंटमध्ये प्रोडक्टमध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन युनिट पकडायचं हे महत्त्वाचं असतं. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन युनिटमध्ये पकडायचं? सॉलिड असेल तर नेहमी 1. सॉलिड आणि लिक्विड जर गॅसियस स्टेटमध्ये जर इक्विलिब्रियममध्ये असेल तर लिक्विडचं 1 पकडायचं. आणि वॉटर जर एखाद्या रिॲक्शनमध्ये असेल, ती रिॲक्शन ॲक्वियस मिडियममध्ये होत असेल तर तिथं असलेल्या वॉटरचं लिक्विड स्टेटमधलं किती घेणार तुम्ही? नेहमी 1 घ्यायचं. युनिट कसं लक्षात ठेवणार? युनिट लक्षात ठेवणं सोपं असतं. जर केसी असेल तर त्याचं युनिट येतं मोल्स पर लिटर आणि त्याच्यावर जी पॉवर येते ती तुमच्या रिॲक्टंटच्या मोल्समधून प्रोडक्टचे मोल्स मायनस करून येईल तेवढं. आणि केपी असेल तर ॲटमॉस्फिअर येतं, रिॲक्टंटच्या मोल्समधून प्रोडक्टचे मोल्स वजा केल्यानंतर जे काही राहतं ती त्याची पॉवर राहते. हे सिम्पलमध्ये ट्रिक आहे तुमची, युनिट लक्षात ठेवायची. इथं आज आपण थांबूया. इथं तुमचं केसी आणि केपीचे प्रॅक्टिसचे एक्झाम्पल्स संपतायत. चलो तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.